Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. Even for all the online watchers, सगळ्या ऑनलाईन दर्शकांसाठी सुद्धा I welcome you with a warm greeting from the throne room of God. तुम्हा सगळ्यांचं मी उबदार स्वागत करत आहे देवाच्या सिंहासनापासून. Let best things happen in your lives. आपल्या जीवनामध्ये उत्तम गोष्टी घडू देत. Let God take you from glory to आणि glory. देव तुम्हाला गौरवातून गौरवाकडे नेऊ दे. And let His will be done in your life. आणि देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. The rewriter of history. इतिहासाचा परत लिहिणारा. इतिहास परत लिहिणारा. The rewriter of history. इतिहास परत लिहिणारा लेखक. Nobody writes your history आपला इतिहास कोणी लिहित नाही better than God. देवापेक्षा चांगला. Amen. हो ना. All the changes that God can bring is the best. जे सगळे बदल देव आणतो ते अति उत्तम असतात. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Chronicles chapter 4 verses 9 and 10. एक इतिहास 4था अध्याय 9 आणि 10 वचन त्यासाठी आपण सगळ्यांनी काढू. एक इतिहास 4 9 आणि 10. It's so wonderful to see all my ambassadors seated here with हो ना. all white coats. सगळे अँबॅसिडर्स पांढऱ्या रंगाचा Amen. कोट घालून पुढे बसलेले बघून मला आनंद होतो. If that number increases, it will be all the more. आणि संख्या वाढली तर मला अजून आनंद होईल. Praise God. देवाला धन्यवाद. And Jabez was more honorable than his brethren, and his mother called his name Jabez, saying, because I bore him with sorrow. And Jabez called on God of Israel, saying, oh, that thou would bless me indeed, and enlarge my coast, and that thine hand might be with me, and that thou wouldest keep me from evil, that it may not grieve me. And God granted him that which he requested. Amen. एक इतिहास 4था अध्याय 9 आणि 10 वचन. आणि याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक सन्मान्य होता आणि त्याच्या आईने त्याचे नाव याबेस म्हणजे दुःख देणारा असे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला संकटाने प्रसवले. आणि याबेसाने इस्रायलाच्या देवाला आरोळी केली. तो म्हणाला, आहा, तू मला खरोखर आशीर्वाद दे आणि माझी सीमा वाढीव आणि तुझा हात माझ्या बरोबर असू दे आणि मला वाईटाने पिडू नये म्हणून त्यापासून मला दूर ठेव. जे त्याने मागितले ते देवाने त्याला दिले. Praise God. देवाला धन्यवाद. What he asked, he got. त्याने जे मागितले ते त्याला मिळाले. Ask and you shall receive. म्हणजे मागा तुम्हाला मिळेल. That your joy may be full. अशासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. You know why Jabez asked? याबेसाने का मागितलं माहित आहे? Because कारण की Jabez had inherited an evil load. याबेसाला वतन म्हणून दुःखाचा भारच मिळालेला होता. He started from an evil platform. आणि एका दुष्टाईनं भरलेल्या मंचापासून त्याची सुरुवात झालेली. See, your platform may be evil, तुमचा मंच जरी दुष्टाईचा असला but you will not end in evil. पण तुमची अखेर दुष्टाईत होणार नाही. If God is with you, जर देव तुमच्या सोबत असेल and तर if you bank on God, आणि तुम्ही देवावर अवलंबून जगत असाल तर. His name means pain. याबेस या नावाचा अर्थच आहे वेदना. His name means pain. याबेस म्हणजे वेदना. या नावाचा अर्थ आहे वेदना. In many parts of the world, जगाच्या अनेक भागांमध्ये it is believed असा विश्वास ठेवला जातो that a name is an omen and that your name plays a role what you will become. की आपलं जे नाव आहे त्या नावामध्ये आपण जे बनणार आहोत त्याची भूमिका फार मोठ्या प्रमाणात असते आपल्या नावात. Many of the countries, many of the regions or religions believe अनेक देशांमध्ये अनेक प्रदेशांमध्ये असा विश्वास त्या समाजात ठेवला जातो that the की name carries a power of your future. तुमचं जे नाव आहे त्या नावात सामर्थ्य आहे आणि त्या नावामध्ये तुमच्या भवितव्यातलं सुद्धा सामर्थ्य आहे. Amen. म्हणजे तुमचं जे नाव असेल तसं तुम्ही बनाल. But in spite of limitation that Jabez faced, पण याबेसाला ज्या काही मर्यादांना तोंड द्यावं लागलं Jabez knew one thing, तरी सुद्धा याबेसाला एक गोष्ट ठाऊक होती that God can change. की परमेश्वर बदलू शकतो. हे My सगळं. name will remain the same, माझं नाव जे आहे तेच राहील but पण my blessing will be different. माझे आशीर्वाद वेगळे होतील. Like, you know, he didn't want to change his name. म्हणजे त्याला त्याचं नाव बदलायचं नव्हतं. People should know लोकांना कळायला पाहिजे it's not in a name, नावात शेवटी काही ठेवलेलं नाही. it is whom you are attached to. पण तुमचा संबंध कुणाशी आहे त्यावर सगळं आधारभूत आहे. म्हणतात ना हिंदीमध्ये, आखिर नाम में क्या रखा है, क्या ही रखा है. Say, माझंही जय श्री राम आहे. I didn't change her name.
बदललेलं नाही माझं नाव माझ्या सासरच्या लोकांनी किंवा माझ्या पतीने. It should be the same. असू दे तसंच. It shall be a testimony to the world. एक साक्ष असते ती जगासाठी What की God can do. जयश्री येशूतली जयश्री. Like, जग विचार करतं like Simon the leper. जसं शिमोन कोडी. Jesus healed him येशूने त्याला आरोग्य दिलं and he invited Jesus for a feast, आणि त्याने येशूना आमंत्रित केलं मेजवानीसाठी. but his name still remained Simon the leper. तरी त्याचं नाव शिमोन कोडीच राहिलं. He said, don't change that name. तो म्हणाला ते नाव बदलू नकोस. Let everybody know सगळ्यांना कळू दे ना. I was a leper. सगळ्यांना कळू दे की मी कोडी होतो एकेकाळी कुष्ठरोगी होतो Today I'm एकेकाळी. different. आज मी वेगळा आहे. Praise God. Amen. They should see the difference in you. म्हणजे लोकांना तुमच्यामध्ये बदल सुद्धा दिसायला पाहिजे ना. Praise God. जॉन म्हणून कोणी बिलीवर झालं तर मग कायच म्हणायचं Say, असं नसतं ना. Jabez chose God. यावेसाने देवाला निवडलं. Jabez believed God. यावेसाने देवावर विश्वास ठेवला. Jabez prayed to God. यावेसाने देवाला प्रार्थना केली And God changed his story for good. आणि देवाने त्याची कथा चांगल्याकडे बदलली. Just 2 verses, 2च वचनं his life was changed. आणि त्याचं जीवन बदललं. If those 2 verses contain your full heart आणि त्या 2 वचनांमध्ये जर तुमचं हृदय तुम्ही संपूर्ण सामावलं and full faith in आणि God, संपूर्ण तुम्ही देवावर जर विश्वास ठेवला you don't require a chapter, you require only 2 verses to make history of तर your life. तुम्हाला अध्याय सुद्धा लागणार नाहीये. तुमच्या जीवनाचा इतिहास घडवायला फक्त 2 वचनं वास आहेत. One strong prayer, एक बलवान प्रार्थना, 1 minute prayer, 1 मिनिटाची प्रार्थना. चला 10 seconds of prayer, 10 सेकंदाची प्रार्थना but powerful पण prayer सामर्थ्यवान प्रार्थना can do great things. महान कार्य करू शकते. Praise God. देवाला धन्यवाद. Let people pray for 15 days for the same kind of thing. लोकांना त्याच पद्धतीच्या गोष्टींसाठी 15-15 दिवस प्रार्थना करू देत. We will see that we will pray for 1 minute आपण 1 मिनिट प्रार्थना करू and get the same results or greater. आणि तोच निकाल किंवा त्याच्याहून मोठा निकाल आपण देवाकडनं प्राप्त करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Our true value does not lie in other people आपली खरी किंमत दुसऱ्या लोकांमध्ये नसते बेटा. or from which background you have come किंवा from. आपली खरी किंमत आपण कुठल्या पार्श्वभूमीतून आणि खानदानातून आलो यावर सुद्धा आपली खरी किंमत ठरत Or नाही. what's your surname? किंवा तुमचं आडनाव काय आहे त्यात सुद्धा तुमची किंमत ठरत नाही. Or what kind of environment you are coming from. किंवा कुठल्या परिसरातनं आणि वातावरणातनं तुम्ही आलेले आहात त्यातून सुद्धा नाही. Your true value comes from God. तुमची खरी किंमत देवाकडून येते बेटा. What God says about you. देव तुझ्याविषयी काय बोलतो. You are not defeated because people said you are. लोकांनी Bad. असं सांगितलं किंवा लोक म्हणाले तू वाईट आहेस म्हणून तू पराजयी होत नाहीस. Amen. आमेन. You're not defeated just because your neighbor said you are good for nothing. तुझा शेजारी म्हणाला की तू बिनकामाचा आहे म्हणून काही तू पराजयी होत नाहीस. Your family may look down on you तुझा परिवार सुद्धा कदाचित तुझ्याकडे खालच्या नजरेनं बघेल and say you are good for nothing. आणि असं म्हणेल कदाचित की तुम्ही काय बिनकामाचे. But God does not believe in that पण way. देव त्या सगळ्या वाक्यांवर विश्वास ठेवत नाही. You have to believe what God believes. आणि तुम्ही असा विश्वास ठेवायचा की देव काय विश्वास ठेवत आहे तोच विश्वास मला ठेवायचा. ते- देवाचं म्हणणं माझ्याविषयी काय आहे That's important. तेच महत्वाचं आहे. It's not people's opinion that matters. बाकी लोकांची मतं माझ्याविषयीनं काय आहे त्यांनी काही फरक पडत नाही कारण लोक आहेत. God's opinion matters. देवाचं काय मत आहे ते महत्वाचं आहे. People will say Peter is good for nothing. लोक म्हणतील की पीटर तर काही कामाचेच नाही. Stupid fellow. काय बावळट He आहे talks too much. आणि खूप बोलतो. Let them say. लोकांना बोलू दे. But I am flourishing. मी भरभराटीला येत आहे. Don't you see it? तुम्हाला दिसत नाही. I am flourishing. मी समृद्धीकडे येत आहे. Don't take people's opinion. Look at me, see me, and then talk. तसं लोकांची मतं माझ्याविषयीची घेऊ नका. माझ्याकडे बघा, डोळ्या घालून माझ्याकडे बघ आणि मग माझ्याशी बोल. Praise God. आमेन. लोगों का सुन के मत बोलना. Yes, Jabez recognized the importance of prayer in his life. यावेळेला ना त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं महत्व कळलं. As your prayer is, so is your power. जेवढी तुझी प्रार्थना असेल ना तेवढा तुझ्यात दम आणि सामर्थ्य असेल. प्रार्थना नाही तर तू शून्य आहेस. That's why I don't talk with some people who don't pray. म्हणून काही माणसं जी प्रार्थना करतच नाहीत त्यांच्याशी मी बोलत पण नाही. Because they अशांशी are बोलू depending on themselves. कारण ते स्वतःवर अवलंबून जगतात. अशांशी बोलून करायचं काय. He knew त्याला माहित होतं that if he wanted to be successful, की मला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे he would need the help of तर God. मला देवाची मदत लागणार आहे. माझं देवाशिवाय होत नाही. येशूशिवाय माझं पांत हलत नाही. He knew त्याला माहित होतं that
he could not do anything noteworthy on this earth की मला या जगामध्ये काही असं उल्लेखनीय करायला जमणार नाहीये. if he did not rely on God. जर मी देवावर अवलंबून राहिलो नाही तर मला या जगात काही उल्लेखनीय करता येणार नाहीये. He prayed 4 profound and effective and life-changing prayer points to the God of Israel. त्याने 4 महत्वाचे प्रार्थनेचे मुद्दे असे तन्मयतेने परमेश्वरासमोर ठेवलेले आहेत प्रार्थनेमध्ये इस्रायलसाठी. what he said. No. काय म्हणाला? To the God of Israel he had इस्रायलच्या prayed. देवाला त्यांनी कशी प्रार्थना केली? 4 मुद्दे घेऊन बघा. Oh God of Israel, की इस्रायलच्या देवा, bless me indeed. मला तू खरोखर आशीर्वादित कर. See, just one line. 10वं वचन बघा ना तुम्ही, एकच ओळ की खरोखर मला आशीर्वाद दे. People spend hours. लोक तासोनतास घालवतात. Lord, प्रभू give me increment of 5,000 rupees. मला पगारामध्ये 5,000ची वाढ दे. 1 month they pray. एक महिनाभर त्यांची प्रार्थना चाललेली He असते. said, Oh God of Israel, पण यावेळेस म्हणाला, इस्रायलाच्या देवा, bless me indeed. मला तू आशीर्वाद खरोखर दे. Oh God of Israel, इस्रायलच्या देवा, enlarge my coast. माझी सीमा वाढीव. Oh God of Israel, इस्रायलच्या देवा, let your hand be with me. तुझा हात माझ्यावर असू दे. Oh God of Israel, इस्रायलच्या देवा, keep me from evil मला वाईटापासून लांब ठेव. so that it will no more cause me further pain. की मला पुढे काही पीडा होऊ नये, वेदना होऊ नये. या पुढे मला वेदना नको. आमेन. बस झालं. बस याच्या पुढे मला वेदना नकोय. Say, I don't want it. याच्या पुढे मला हे नकोय. This pain is enough. या वेदना आता बास आहेत. Stop it today, Lord. आज या वेदना थांबवून टाक दे बापा. It is hurting me. कारण मला दुखतंय, It is troubling me. मला त्रास होतोय. Say, you have to be frank before God. देवासमोर ना तुम्ही अगदी मनापासून मोकळे व्हा, व्यक्त व्हा. How you are frank with your spouses? कसं तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बायकोशी अगदी मनमुराद गप्पा मारता जास्त बोलू नका. असं. Hey, sometimes you are frank, isn't it? कधी कधी So you have कधी to कधी be frank with God. एवढे मन मोकळेपणे तुम्ही तुमच्या नवऱ्याला बायकोला सांगता की आता बास पुढे बोलू नको. Amen. तसं देवाशी सुद्धा बोलायचंय मन मोकळेपणानं. पुढे बोलू नका. असं. काय? हो, पुढे बोललं तर काय? काय? तर काय नाही, मी गप्प बसणार. हो, पुढे बोललं तर काय? आणि खायच आळी मिळी आणि गुपचिळी आणि काय. And Bible affirms आणि बायबल मध्ये आपल्याला हे सांगितलेलंच आहे. that God granted what Jabez requested. याबेसाने जी विनंती केली ती देवाने मान्य केली. Say, he didn't say, if you are faithful to me, तो असं नाही म्हणाला की तू जर माझ्याशी विश्वासू राहिला then I will be faithful to you. तर मग मी तुझ्याशी विश्वासू राहील. If you go to church, जर तू चर्चला गेला then I will be faithful to you. तर मग मी तुझ्याशी विश्वासू राहील. No, you prayed to me. नाही, तू फक्त मला प्रार्थना कर. And since I'm called a prayer answering God, I have to answer you. आणि मला प्रार्थनेला उत्तर देणारा देव असं नाव आहे म्हणून मला तुला उत्तर द्यावंच लागेल. Praise God. आमेन. So beloved people, तर माझ्या जमलेल्या प्रियानो, I encourage you to give your life to Jesus. तुम्हाला सर्वांना, तुम्हाला सगळ्या बिलीवर लोकांना माझं असं एक प्रोत्साहन आणि विनंती आहे, येशूंना जीवन द्या. If you haven't given दिलं नसेल तर, sincerely, प्रामाणिकतेनं येशूंना जीवन दिलं नसेल तर द्या बेटा. have a genuine father-son or father-daughter relationship. एक बाप आणि मुलगा किंवा एक बाप आणि मुलगी असं एक खरं नातं देवाशी बांधा की ऐसा ना हो की टाइम ही निकल गया. And then with unwavering faith, आणि मग न डगमगणाऱ्या विश्वासाने pray to him देवाला प्रार्थना करा to intervene in your case की देवाने येऊन तुमच्या जीवनात जे काही तुमचं आहे त्यात मध्यस्थी करावी. and rewrite the history of your marriage or your career or your job or your finances or your आणि destiny. मग तुमचं लग्न म्हणा, तुमची नोकरी म्हणा, करिअर म्हणा, आयुष्याची दिशा म्हणा, या विषयीनं देवाने तुमचा इतिहास परत लिहावा. Lord, write my history again. प्रभू माझा इतिहास परत लिही. Tear those pages from my book and rewrite it माझ्या again. इतिहासाच्या fresh. पुस्तकातनं काही पानं तू फाडून फेकून दे आणि माझा इतिहास परत लिही दे बापा. Say no to stagnation. आणि संथ एका जागी राहण्याला मनाई करा. Say no to stagnation. संथपणे एका जागी राहायला मनाई करा. पुढे तर जायचंच आहे. People will want you to sit on the ash heap. लोकांची इच्छा अशीच असणार आहे की राखेच्या ढिगावरती लोळत बसा. People would love to see you crying आणि लोकांना ना माहित नाही तुम्हाला आपल्याला रडताना बघायला फार आवडतं. because they know then you are in the same boat as they. कारण लोकांना कळतं की वा त्यांचं सुद्धा असंच चाललंय जसं आपलं चाललंय. Say, people want you to be in their boat. तसं लोकांची इच्छा असते की आपण पण त्यांच्या नावेतच बसायचं. They don't want you to be in the boat of Jesus लोकांची इच्छा नसते की आपण येशूंच्या नावेत बसावं. because they love such stories. कारण लोकांना असल्या कहाण्या आवडतात. All tragedy stories people love to hear. सगळ्या महाभयानक दुर्घटनेनं भरलेल्या कथा लोकांच्या
काही लोकांना ऐकायला आवडतात Not their own tragedies, but others' tragedies. स्वतःच्या जीवनात घडलेल्या दुर्घटना नाही पण दुसऱ्यांच्या जीवनात घडलेल्या दुर्घटना ऐकायला लोकांना फार आवडतं की व्हॉट नेक्स्ट Praise God. डोंबल्याचं नेक्स्ट If they hear you crying, तुम्हाला जर त्यांनी रडताना ऐकलं they have a good sleep. तर त्यांना रात्रीची चांगली झोप येते चला फक्त मीच नाही हे पण हे की रडगाणं पाण्यावर. फक्त माझं नाही रडगाणं यांचं पण सुरूच आहे praise God. असं म्हणून त्यांना रात्रीची मग चांगली झोप येते Gossip is never done of people who rise आणि जी माणसं वर येतात ना त्यांच्या चाहड्या कधी केल्या जात नाही because they know it will not work. कारण त्यांना माहितीये काम होणारच नाहीये असं People will see us लोक आम्हाला बघणार and they will say, आणि म्हणणार what you're gossiping about him? अरे काय त्याच्या चाड्या करतोय I can see him rise from glory to glory. मला दिसतंय तो वर येतोय दिवसेंदिवस गौरवातून गौरवाकडे जातोय तू काय चुकल्या लावतो त्यांच्या Praise God. असं You know, gossip tidbits make good stories of one who sit and cry. कसं असतं जी माणसं खाली बसून रडत बसतात ना त्यांच्याविषयी आपण चाहड्या चुगल्या चांगल्या बनवू शकतो Amen. Amen. All sad stories you want सगळ्या to hear. दुःखद कहाण्या नकारात्मक कहाण्या Look at the man in John 5. योहान 5व्या अध्यायातला माणूस बघा He lay there for 38 years 38 वर्ष तो बाबा तिथे तसाच पडलेला होता in his infirmity. त्याच्या त्या व्याधीमध्ये आजारामध्ये And there at the pool, आणि त्या तळ्यापाशी he waited for the angel to stir up the waters तो वाट पाहत होता की देवाच्या दूताने येऊन पाणी हलवावे because कारण he knew त्याला माहित होतं the moment the waters are stirred, the first one goes in, he gets healed. ज्या क्षणाला ते पाणी हलेल आणि हललेल्या पाण्यात जो कोणी पहिला जाईल तो बरा होईल हे बाबा जाणून होता He had no helper around. आणि त्याला मदत करणारं कोणी नव्हतं And so he was waiting at that pool for many years. त्या तळ्यापाशी अनेक वर्ष हा बाबा वाट पाहत होता When will my turn come? की कधी माझा नंबर लागेल When कधी will माझा I नंबर step लागेल into the water? कधी मी त्या हललेल्या पाण्यामध्ये जाईन But what made his healing difficult? पण त्याचं आरोग्य कशामुळे अवघड झालं Because कारण he was not the only person. तो एकटा नव्हता ना तिथे तळ्यापाशी म्हणून अवघड झालं There were many others, अनेक इतर आजारी माणसं तळ्यापाशी होती even among infirmities, त्या व्याधींमध्ये आजारांमध्ये who could run better than him. की जी त्याच्यापेक्षा चांगल्या रीतीनं धावू शकत होती कारण त्यांना काहीतरी वेगळी व्याधी होती Amen. आजार होता वेगळा काहीतरी आजार होता Because that healing miracle was available for just one man. कारण तो आरोग्याचा चमत्कार फक्त एका माणसासाठी ठरलेला असायचा And his time never came. आणि या बाबाची वेळ मात्र कधी आलीच नाही Because people don't allow others to be healed. कारण लोक इतर माणसांना बरं होऊ देतच नाहीत ना They want to be healed first. लोकांना पहिलं बरं व्हायचं असतं मग तुम्ही भले कॅन्सरने मारा पहला नंबर मेरा लगा सामने वाला भले टीबी होके मरे Suddenly, अचानक Jesus appeared at the pool येशू तळ्यापाशी आले and he had compassion on this man. आणि येशूंना या माणसावर दया कळवळ आली Why? कळवळ आला का Why he had compassion on him? का येशूंना या माणसावर कळवळ आला Because Jesus knew that he had been in that condition for a long कारण time. येशूंना माहित होतं येशूंना कळलं की हा माणूस अनेक दिवसांपासून या अवस्थेमध्ये इथे पडलेला आहे That means याचा अर्थ Jesus sees येशू बघतात who has been in that condition for a long time, endured it, and still trusts on God. याचा अर्थ येशू पाहतात की कोण माणूस कुठल्या अवस्थेमध्ये किती दिवसापासून आहे आणि तरीही चिकाटी बाळगून राहत आहे अशांना मदत करायला मग येशू येतात Praise God. Amen. If you have been in that miserable condition for a long time, जर तुम्ही एखाद्या भयानक परिस्थितीमध्ये लांब काळ असाल and yet तरी you are enduring it with a smile, तुम्ही चिकाटीनं हसत मुखानं you are त्यात still राहत working for God, असाल. हसत मुखानं तरी देवाची सेवा करत you असाल are still living for God. देवासाठी जगत असाल Your कुणाला time has come. तर तुमची वेळ आलेली आहे Your time has come. मग तुमची वेळ आली आहे की तुम्ही भनक पडू देत नाही कोणाला की मी इतक्या त्रासात न जातीये ना कुणालाही माहिती नाहीये पण मी हसतमुख देवाची सेवा करतेय Your time has come. तर मग तुझी वेळ Your आली payday has come. तर मग तुझ्या वेतनाचा दिवस आलाय Your miracle time has मग come. तुझ्या चमत्काराचा दिवस God is going to rewrite your देव history. तुझा इतिहास परत लिहिणार It can be now. आता सुद्धा होऊ It शकतं. can be today. आज सुद्धा हे होऊ In the name of शकतं. Jesus. येशूंच्या नावामध्ये रबक खराबा शंदो It can be now. आता या वेळेला पण ते होऊ शकतं One moment he will erase it all. एक क्षण आणि देव तो सगळा इतिहास पुसून टाकेल Suddenly you will get a call. अचानक तुम्हाला एखादा फोन येईल And your misery is over. आणि तुमचे त्रास संपतील Your pain is over. तुमच्या वेदना Your संपतील sickness is over. तुमचे आजार Your संपतील disease is over. तुमची रोगराई संपेल It can happen. असं होऊ शकतं Believe it in the name of Jesus. येशूंच्या नावावर विश्वास ठेवा देवाच्या मंदिरात बसलो आपण Amen. आमेन Do not complain तक्रार करू नका about your situation. स्वतःच्या परिस्थितीची की काय माझ्या जीवनात असं आहे Say, God will see in your heart now. देव तुझं हृदय आता बघत आहे See Jabez. याबेस बघा ना He was rejected by his family. याबेसाला त्याच्या परिवाराने नाकारलं But परिवाराने कुटुंबाने पण
But Jabez, he rejected his situation. याबेसाने आपली परिस्थिती नाकारली की मी नाही ही परिस्थिती स्वीकारत. He rejected their statements. आणि याबेसाने त्याच्या घरच्या लोकांनी केलेली विधानं नाकारली. He rejected his mother's statements. आईचं विधान पण याबेसाने नाकारलं की नाही. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात but आईने सांगितलं नाही ना. पण माझी आई असं म्हणाली ना. You have to reject such statements which are negative. अशी विधानं तुम्ही नाकारायची जी तुमच्याविषयी तुमच्या घरच्या लोकांनी नकारात्मक रीतीनं केलेली आहेत. Like somebody said जसं कोणीतरी म्हणालं to my wife, माझ्या बायकोला, when once she just got up and she had a pain on her knees. एकदा ती उठली आणि तिच्या गुडघ्यामध्ये थोड्या वेदना झाल्या. Oh, he said, तर तो म्हणाला, जो कोणी व्यक्ती होता, your mother also suffered the की same thing. तुझ्या आईला पण हाच त्रास होता ना. I said, I reject it in the name of मी Jesus. म्हणलो मी येशूच्या नावात हे नाकारत आहे. And my wife also said, आणि माझी बायकोही म्हणाली I reject it in the name of मी Jesus. येशूच्या नावात हे नाकारत आहे, कारण की आता आई आणि बाप सगळं बदललंय. Praise God. अभी इधर के रही नाही ना, ऊपर के रहे हम. And suddenly her pain vanished. आणि अचानक वेदना निघून गेल्या. आमेन. Oh, his father died of cancer. अरे त्याच्या वडिलांना कॅन्सर, त्याचे वडील कॅन्सरने वारले ना. And so he will also die of cancer. मग ह्यालाही कॅन्सर होणार. आणि तो बाप बदललेला आठवत नाही का रे? हैं? बाप बदला तुझे याद नहीं है क्या? मुझे तो याद है भाई, मुझे नहीं होता ऐसा कुछ. People told me, लोक मलाही म्हणाले. I remember some years back one fellow told me, मला आठवतं काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती मला म्हणाला, Peter, पीटर you have to be careful. संभाळून राहा. I said, why? म्हटलं का रे बाबा, No, how old are you? किती वर्षाचा आहेस तू? I said 59. म्हटलं आता मी 59. Oh, you have to be careful. संभावून ना. I said, why 59? म्हटलं You का have to be careful. 59 मध्ये संभावून का? No, your father died at the age of 59. नाही, तुझे वडील 59 वर्षाचे असताना वारले I ना. said, I bind you in the name of म्हटलं, Jesus. बांधतो तुला येशूच्या नावात. कोण आला तू आणि कोणाला घेऊन आला तू? Today I'm 65. आज मी 65 आहे. My eyes have not become dim. माझे डोळे अजून अंधुक नाही ना, मला चष्मा नाही अजून. I'm strong in the name of Jesus. आणि येशूच्या नावात खंबीर. Because he is the rewriter of history. कारण येशू इतिहास परत लिहिणारे आहेत. He is the rewriter of history. येशू ख्रिस्त इतिहास परत लिहिणारे आहेत. जेनेटिक्स बघत बसू नका. Yes. बाप बदललेले बघा. Yes. प्रभूत आलाय ना तू, बाप बदललाय तुझा, काय होत नाही तुला. Jabez rejected the verdict of his mother. याबेसाने आपल्या आईनं त्याच्याविषयी जे काही पुकारलेलं होतं ते नाकारलं की असं होणार नाही. How did he go about? कसा तो, म्हणजे त्याने कसं हे सगळं केलं? He went about by praying. प्रार्थना केली त्याने Lord, की प्रभू, this name Jabez हे नाव मला याबेस जे आहे, means sorrow. दुःख, It माझं is नाव. following me like a shadow. आणि सावली सारखं हे नाव माझ्या मागे आहे. दुःख दुःख. I will not change my name, मी नाही बदलणार माझं but नाव, you change my condition. पण तू माझी परिस्थिती बदल. Praise देवाला God. धन्यवाद. And Bible says God heard him. आणि बायबल म्हणतं देवाने त्याचं ऐकलं. Every stagnation in your life should stop in Jesus' name. तुझ्या जीवनातला सर्व संतपणा येशूंच्या नावामध्ये गेलाच पाहिजे. Are your efforts to progress in life being stopped? आयुष्यामध्ये प्रगती करायचे तुझे परिश्रम कुठेतरी थांबलेत का? Have you been on the same spot for years? आणि वर्षानुवर्ष तू त्याच जागी आहे असं तुला वाटतंय? Don't be dejected. नाराज नाही व्हायचं. Don't think of suicide. आणि आत्महत्या करायची वगैरे विचार नाही Turn करायचा. your life to Jesus आपलं जीवन येशूंकडे वळवा today आज and ask Him, आणि येशूंना मागा Lord, की प्रभू turn things around for me. माझ्यासाठी गोष्टी बदल. God of Israel, इस्रायलच्या देवा, come down खाली ये and help me. आणि मला मदत कर. Enough of this pain. बास आता या वेदना. What did Jabez say? यावेळेस काय म्हणाला? I don't want any more pain from today. याच्यापासून आजपासून पुढे मला पीडा नकोय, मला वेदना नकोय. Say it. बोला. Make the same statement. तुम्ही पण असंच बोला आज. Because if his statement was effective and if we saw results, you will also make the same statement and you will also see effective results. कारण याबेसाने विधान केलं आणि त्या विधानाचे सकारात्मक परिणाम जर याबेसाला आपल्या आयुष्यात दिसले तर तुम्ही सुद्धा तेच विधान करा. तुम्हाला पण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. Because कारण those statements, God loved it. ती विधानं देवाला आवडली. If God didn't love it, He wouldn't have answered him. ती विधानं देवाला आवडली नसती तर देवाने याबेसाला उत्तर दिलं नसतं. So same kind of statements we have to make to please त्या God. पद्धतीची विधानं आपण सुद्धा देवाला प्रसन्न करायला बोलायची. Amen. आमेन. Lord, की प्रभू grant me my request. माझी विनंती मान्य कर.
Keep me from evil, मला वाईटापासून लांब ठेव, so that these things will not cause me any harm. की या सगळ्या गोष्टींपासून मला काही पीडा होऊ नये. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said, येशू बोलले, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या, and I will give you मी rest. तुम्हाला विसावा देईन असं येशू म्हणाले. So pray like Jabez now. तर याबेसासारखी आता प्रार्थना करा. God will answer you. देव तुम्हाला उत्तर देईल. Dear Lord, म्हणा, प्रिय प्रभू, please break every yoke of stagnation around my life in प्लीज Jesus' माझ्या name. जीवनामध्ये असलेला सगळा संथपणा काढून टाक येशूंच्या नावात. I want the same kind of miracles that Jabez had in my life too in Jesus' name. याबेसाच्या जीवनात जे काही चमत्कार झाले तसेच चमत्कार मला पण माझ्या जीवनात येशूंच्या नावात हवे आहेत. I will not die a beggar. मी नाही भिकाऱ्यासारखा मरणार. I want this pain to be removed from my life from today in the माझी name of इच्छा आहे की Jesus. माझ्या जीवनातून ही वेदना आज येशूंच्या नावात निघून जावी. I will not die a purposeless life. मी नाही संकल्पा विनाचं मरण मरणार आहे. I will be exalted मला उन्नती मिळणार आहे, because I trust in the God of पण Israel. माझा इस्रायलच्या देवावर विश्वास आहे. I will not die unseen. मी नाही असा अदृश्य I मरणार. will not die unloved. मी नाही असा मरणार की जिथे कोणाचंच माझ्यावर प्रेम नाही. I will not die unknown. मी असा मरणार नाही की मी अनोळखी आणि मेलो. I will not die unreckoned. मी असा मरणार नाहीये की जिथे कोणीच मला ओळखलं नाही आणि मी मेलो. You will help me to complete my destiny तू मला माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला मदत करणार आहे in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. It's very strong. किती बलवान. God heard your prayer. देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. Amen. आमेन. God is ready to write your history again. आणि देव तुझा इतिहास आता परत लिहायला तयार आहे. Amen. आमेन. Job 12:23. योबाचा 12वा अध्याय त्यातलं 23वं वचन. He increases the nations and destroys them. He enlarges the nations and straighteneth them again. योबाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 23वं वचन. तो राष्ट्रांना वाढवतो आणि त्यांना नष्ट करतो. तो Yes. राष्ट्रांचा विस्तार करतो आणि त्यांना आवळतो. See that? बघा. It is all in his hands सगळं देवाच्या हातात आहे रे. to expand, देवाच्या हातात आहे आपल्याला विस्तारित करणं, to make it small, लहान करणं, मोठं करणं to decrease. आणि वाढवणं, To घटवणं, increase. सगळं देवाच्या हातात आहे. Everything is in his सगळं hands. देवाच्या हातात आहे. वाढवणं, कमी करणं, सगळं. He lifts one, he puts down the other. देव एखाद्याला वर आणतो, देव एखाद्याला खाली टाकतो. That's why he said, म्हणून तर तो म्हणाला, humble yourself under the mighty hands of God, स्वतःला देवाच्या महान हाताखाली नम्र करा, that he will exalt you in due की time. देवाने योग्य वेळेमध्ये तुम्हा लोकांना उन्नती द्यावी. Praise God. देवाला धन्यवाद. If you humble yourself, there is no way God will keep you down. तुम्ही स्वतःला नम्र केलं ना तर देव तुम्हाला कुठल्याही रीतीनं खाली ठेवणारच नाही. I mean, it has to work. ते काम व्हायलाच पाहिजे. मग By default, humility has that power to rise you up. त्या नम्रतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ती नम्रता तुम्हाला वर आणणारच. बाय डिफॉल्ट तर बाय डिफॉल्ट, पण त्या नम्रतेत तेवढं सामर्थ्य आहे. Yes. You don't have Yes. to do anything. काहीच करायला लागत नाही. Humble yourself before God. स्वतःला फक्त देवासमोर नम्र करा. Whenever I pray, जेव्हा केव्हा मी प्रार्थना करतो sometimes ना, I go all on the floor, कधी कधी मी अगदी जमिनीवर उपडा पडतो or I kneel down किंवा गुडघे टेकतो and kiss his feet. आणि देवाचे पाय जे आहेत त्याला मुके देतो Where is your feet, Lord? की प्रभू तुझे पाय कुठे I आहेत? want to kiss your feet. मला तुझ्या पायांना मुका द्यायचा आहे. आमेन. अबा खराब संतरू. Because I know तर मला माहित आहे, without him I cannot breathe. मला माहिती आहे बेटा, मी देवाशिवाय श्वास घेऊ शकत नाही. Without him I cannot be confident. मी देवाशिवाय विश्वासानं भरलेलं जीवन जगू शकत नाही. This wicked world will eat us up like bread. हे दुष्ट जग मला आणि तुम्हाला कच्चं खाईल. Yes, like bread it will catch. भाकरीप्रमाणे खाऊन टाकेल आपल्याला हे जग. Amen. आमेन. See the beginning of Jabez बघा याबेसाची सुरुवात कशी झाली and see the ending of Jabez. आणि याबेसाची अखेर कशी झाली ती पण बघा. It says, लिहिलंय, brother Jabez was more honorable than his brethren. ब्रदर याबेस त्याच्या इतर भावंडांपेक्षा जास्त मानास्पद होते. Though his mother named him Jabez, जरी त्याच्या आईने त्याचं नाव ठेवलं याबेस, because she bore him out of sorrow. कारण तिला याबेसाला प्रसवताना फार दुःख झालेलं होतं. No matter what names they call you, तसं तुम्हाला पण कुठल्याही नावाने जरी त्यांनी हाक मारली, you are not going to land there according to your name, तुझ्या नावावरती ठरणार नाहीये की तू इथे आलाय ते तुझ्या नावामुळे आलाय, but according
according to your knowledge of God. पण देवाविषयी तुझं जे ज्ञान आहे त्या ज्ञानावरती ठरेल तू कुठं पोहोचणार आहेस. When I was 14 years old, मी ना 14 वर्षाचा असताना having lost my father, माझे वडील वारलेले होते we left a huge house. आणि मोठं घर होतं आमचं, ते आम्हाला सोडावं लागलं. A huge house. We had 4 मोठं. bedroom and storeroom and huge 2 मोठं gardens. मोठं खूप मोठं घर होतं आमचं. मोठ्या बागा होत्या, मागे एक पुढे एक अशी मोठी बाग. We had to shift to 1 room. आणि त्यातून आम्हाला एका खोलीच्या घरात यावं लागलं. And we were 5 of us आणि आम्ही 5 भावंड trying to make life. प्रयत्न करतोय की आमचं आयुष्य कसं तरी बनावं. And I remember मला आठवतं the area we were staying was different from the area we shifted to. ज्या परिसरात आम्ही राहत होतो तो परिसर वेगळा होता आणि मग तिथून आम्हाला जिथे जावं लागलं तो परिसर वेगळा होता. That place was really not very suitable for आणि us. तो परिसर जिथे आम्ही गेलो तो फारसा चांगला नव्हता आमच्यासाठी. What could we do? पण करणार काय, नाही कायच करणार. I remember मला आठवतं in that area त्या परिसरात we had some friends. आमचे काही मित्र होते. One fellow would call us एक होता कोणीतरी आम्हाला with बोलवायचा, strange names. असं विचित्र काहीतरी नावं घेऊन आम्हाला बोलवायचा. He had given a very strange name to us. आणि आम्हाला एक विचित्र नाव त्याने देऊन टाकलेलं होतं. त्या नावाने तो आम्हाला हाक मारायचा. In a very mocking way. ते आमची मस्करी करत, थट्टा करत. I don't want to mention that name. मला ते नाव घ्यायचं नाही इथून. But पण we used to feel very, very bad. आम्हाला फार वाईट वाटायचं की असल्या नावाने काय बोलवतात आम्हाला. Actually, it had no real meaning, but yet, it hurt us. आणि खरं म्हटलं तर त्या नावाला काही अर्थही नव्हता, पण आम्हाला वाईट वाटायचं की असली नावं घेऊन आम्हाला काय He बोलवतात. used to call us loudly with that name. आणि जोरानं असं नाव पुकारून आम्हाला बोलवायचं And then they used to vanish. आणि निघून जायचं. And we used to feel hurt. आम्हाला वाईट वाटायचं. And then others also started calling us with that name. मग त्याचं ऐकून इतर माणसं पण त्या नावाने आम्हाला हाक मारायला लागली. And people started having new names for us. आणि मग लोक आम्हाला नवीन नवीन नावं द्यायला लागली. Because कारण since we didn't have much food, आमच्याकडे खायला फारसं अन्न नसायचं. we would eat that small round hardened bread which you तो- call butter in our language. आपल्या भाषेमध्ये बटर ज्याला म्हणतात ते आम्ही खायचो. ते छोटंसं येतं ना जिरा बटर वगैरे Yes, तसं. you get a dozen for a rupee, something. that आणि time. 1 रुपया त्या काळामध्ये फार स्वस्त होतं ते. And so morning and evening we used to eat that with tea. तर सकाळ संध्याकाळ चहा सोबत आम्ही ते खायचो. And so they called us with that name also. तर तेही नाव आम्हाला त्यांनी देऊन टाकलं आणि त्या नावाने पण आम्हाला हाक मारायचे. Say, आमेन. but पण the day I touched Jesus, ज्या दिवशी मी येशूंना स्पर्श केला I have become more honorable than them all. त्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त आज मी मानास्पद आहे. Because years later, का अनेक वर्षांनंतर I met this fellow who used to mock मी me. या माणसाला भेटलो जो मला असं आम्हाला हाक मारायचा अशी मस्करी करून. He couldn't see me eye to eye. अर्थातच डोळ्यात डोळा घालून मला तो बघू शकेना. He later became paralyzed from waist down. मागाहून कमरेखाली त्याला लखवा मारला. His brother wanted me to pray for him, त्याच्या भावाची इच्छा होती की मी जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करावी. but he didn't want to come to me for prayer. पण त्याला माझ्याकडे प्रार्थनेला यायची इच्छा नव्हती. Not that I had cursed him or any way did असं काही anything नाही की wrong. मी त्याला शाप दिला आणि म्हणून असं सगळं झालं. असं शाप बीप आपण देत नाही. But पण I didn't meet him, he didn't meet me. मी त्याला भेटलो नाही, तो मला भेटला नाही. I don't know what is his condition today, माहित नाही आज त्याची अवस्था कशी आहे. but what is life without Jesus? पण मला तुम्हाला सांगायचं हे आहे की येशूंशिवाय जीवन काय आहे. See? Because the day I called the name of Jesus, कारण ज्या दिवशी मी येशूंच्या नावाचा दावा केला God rewrote my history. देवाने माझा इतिहास परत लिहिला. ती पानच देवाने फाडून काढली. See? Amen. A time came in Jabez's life याबेसाच्या जीवनात पण एक वेळ आली that he had to call on the God of की Israel. त्याला इस्रायलच्या देवाला हाक मारावीच लागली Oh, that you would bless me की indeed. तू मला खरोखर आशीर्वाद द्यावा. See the cry, बघा काय see the म्हणतो, pain. काय वेदना बघा, त्याच्या हृदयातला आक्रोश बघा You will bless me indeed. की तू खरोखर मला आशीर्वाद द्यावा. That you will enlarge my coast. तू माझ्या सीमा विस्तारित कराव्या. That your hand will be upon me. तुझा हात माझ्यावर You राहावा will keep me from evil. आणि तू वाईटापासून मला लांब ठेवावे. That I may no more have this kind of pain की अशा ever. पद्धतीच्या पीडा आणि वेदना याच्यापासून पुढे मला होऊ नयेत. God said, I grant you. ते म्हणाला मान्य I grant you your मान्य request. मान्य तुझी विनंती मान्य. You know, a big man entered into a head office of a company. तुम्हाला माहिती एक फार मोठा माणूस एका कंपनीच्या हेड ऑफिस मध्ये गेला. He wanted to see the manager. त्याला मॅनेजरला भेटायचं होतं. Unfortunately, the manager was not there. दुर्भाग्याची बाब की मॅनेजर तिथे नव्हते.
because she had gone to work in another branch. कारण मॅनेजर एक स्त्री होती आणि ती दुसऱ्या ब्रांच मध्ये कामाला गेली होती And this branch was not too far from the head office. आणि ही ब्रांच हेड ऑफिस पासून लांब सुद्धा नव्हती. And so in her place, a young lady in the office took charge. तर तिच्या जागेमध्ये त्याच ऑफिस मधल्या एका तरुण मुलीनं ताबा घेतला And she had one look at this huge man. आणि तिनं या भल्या मोठ्या माणसाकडे एकच नजर टाकली And she thought आणि तिला वाटलं that this man must have really come in a huge car. की हा माणूस काहीतरी मोठ्या गाडीत वगैरे आलेला माणूस असणार आहे And this man must be having lots of money. आणि या माणसाकडे खूप सारा पैसा असणार आहे. And so she politely asked, तर तिनं सभ्यतेनं विचारलं, and she said, म्हणाली can I join you in your car to guide you to the branch to meet our manager? तुमच्या गाडीमध्ये बसून मी तुम्हाला आमच्या ब्रांचकडे घेऊन जाऊ जिथे आमच्या मॅनेजर आता आहेत. Because I don't know, she might not come today. कारण आज कदाचित त्या परत या हेड ऑफिसला येणार नाहीयेत. But unfortunately, दुर्भाग्याची बाब, that big man did not have a big car. He didn't even have small car. तो भला मोठा माणूस जो आलेला होता त्याच्याकडे मोठी गाडी नव्हती आणि छोटी गाडी नव्हती. Because he said, I don't have. कारण तो म्हणाला माझ्याकडे कार नाहीये. The young lady was disappointed तर ती तरुण स्त्री जी होती ती नाराज झाली. and took another look at the man in suit. तिनं परत त्या सूट मध्ये असलेल्या माणसाकडे एक नजर टाकली And she just walked away from there. आणि तिथून निघून गेली. And this was exactly the situation of brother Jabez. आणि ब्रदर याबेस जे बायबल मधले आहेत त्यांची अवस्था बरोबर अशीच होती Like he looked fine. की तो दिसायला ठीकठाक दिसत होता. He looked rich. तो दिसायला श्रीमंत दिसत होता. He looked big. तो दिसायला अगदी मोठा दिसत होता. He looked great in all things. तो सगळ्या गोष्टींमध्ये महान मोठा श्रीमंत सगळं दिसत होता. But he was not. पण नव्हता. See, some people have all these qualities, काही लोकांमध्ये अशी पर्सनॅलिटी असते आणि हे गुणधर्म असतात. but in reality they don't have anything. पण वास्तविकतेत त्यांच्याकडे काही नसतं. And some people who look very ordinary, आणि काही लोक दिसायला साधी असतात, they are loaded with many things. बेताचीच असतात, पण खूप काही त्यांच्याकडे असतं. And it can be आणि असं होऊ शकतं that God has touched them. की देवाने त्यांना स्पर्श केलेला आहे. God has touched them. देवाने त्यांना स्पर्श केलेला असेल असं होऊ शकतं. And this must have led Jabez to cry out in anger to आणि God. यामुळे याबेस चिडून देवाला प्रार्थना करत असेल कदाचित. Because the embarrassment was too much for him. कारण लज्जा आणि अपमान खूपच होत चालला. Because all his brothers were there somewhere in life. कारण त्याची सगळी भावंड आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्तरापर्यंत पोहोचलेली होती. But he was not. पण याबेस कुठेच नव्हता. And that was too much for him. आणि याबेसाला ते सहन होईना की असं कसं. And he said, I have troubles and problems and I need this to change. आणि याबेस म्हटला मला त्रास आहेत, माझ्या जीवनात समस्या आहेत आणि मला हे सगळं बदलायला हवंय. I need a quick blessing. मला पटकन आशीर्वाद हवाय. See, he lived in that confinement of that name sorrow. आणि याबेस म्हणजे दुःख या नावामध्येच तो राहत होता. And he knew that name spoke against him. आणि त्याला माहित होतं माझं नावच माझ्या विरुद्ध बोलत आहे. He had no expansion, he had no enlargement, काही विस्तारितपणा नाही, मोठेपणा नाही, विशालपणा नाही, no आयुष्यात promotion, no प्रगती growth, नाही, बढती नाही, वाढ नाही, काही नाही, no greatness. काही नाही. म्हणजे थोरवी नाही, मोठेपणा नाही, काही नाही. But there was a desire in पण him. ही इच्छा होती याबेसामध्ये. You may have nothing, but if you have a desire, you will reach there. तसं तुमच्याकडे काही नसेल पण इच्छा असेल ना इच्छा तर तिथपर्यंत पोहोचाल. And how to reach there? आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं. Bible says, बायबल म्हणतं delight in the Lord, प्रभूमध्ये आनंद करा, and he will fulfill every desire of your प्रभू heart. तुमच्या हृदयातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. See, we have desire, बघा आपल्या इच्छा असतात but we don't delight in the पण Lord. आपण प्रभूमध्ये आनंद करत नाही. And so our desires are not fulfilled मग by आपल्या God. इच्छा पूर्ण होत नाहीत. The desire remains a desire. आपल्या इच्छाच राहतात. I want to become big. मला मोठं व्हायचंय, I want to buy a car. मला कार I घ्यायची want to आहे, buy a house. मला घर घ्यायचंय. These are good desires. इच्छा चांगल्या आहेत. But But- are you delighting in the Lord? तू प्रभूमध्ये आनंद करतोय का. If you delight in the Lord, जर तू प्रभूत आनंद केला he will fulfill every desire of your heart. प्रभू तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. See? Ah. And so Jabez made up his mind तर याबेसाने आपलं मन तयार केलं that I will see the end to my problem. की मी माझ्या समस्यांचा अंत आता बघणारच आहे. And so he made very small, specific, strong, effective prayer. आणि याबेसाने एक अतिशय छोटी, लहान, प्रभावशाली, सामर्थ्यवान प्रार्थना केली. Amen. Amen. Your prayer should be so effective तुमच्या प्रार्थना इतक्या प्रभावशाली असल्या पाहिजेत ना that God has to soon answer it. की देवाने पटकन त्याला उत्तर द्यायला हवं. Yes. आमेन. Be serious with God. देवाला जरा गांभीर्याने घ्या.
करायचं असेल तर कर, नसं करायचं तर करू नको. असं मी नको. असंच राहून मरणार. हो का? वी हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह विथ गॉड. देवाला पण सकारात्मक रीतीने आपण घ्यायला हवंय. देवाची Amen. सकारात्मक राहायला हवंय. Amen. Amen. Are you looking for bigger things तुम्ही in मोठ्या life? गोष्टींकडे बघत आहात का की Are you आयुष्यात looking for promotion? मला Are you बढती looking for हवी a आहे, change? मला बदल हवा आहे, माझं जीवन मला बदललेलं बघायचं आहे, Say, I want to sit in the society. मला समाजामध्ये पण I want to sit बसायचं among the आहे, believers. मला विश्वासू लोकांमध्ये बसायचं They आहे. should know त्यांनाही कळायला that I have हवंय the touch of God की on my माझ्यावर life. देवाचा स्पर्श आहे, That God has done something for की me. देवाने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. लोकांना दिसायला हवंय. It's not just money. फक्त पैशाने good कोणी health, होत नाही. good पैशाने strength. चांगली तब्येत, चांगलं आरोग्य. पैशाने कोणी मोठं होत नाही बेटा. In every area, प्रत्येक भागात I should prosper. मी समृद्ध व्हायला पाहिजे. Even as my soul जसा prospers. माझा जीव समृद्ध होत आहे. How can it be that your soul is prospering and you're not prospering in other things? असं कसं शक्य आहे की तुझा जीव समृद्ध होतोय आणि बाकीच्या गोष्टी तू समृद्ध होत नाही? Cannot be. असं शक्यच नाही ना. By default, you are going to be successful in other things also if बाकीच्या your soul गोष्टींमध्ये prospers. सुद्धा बाय डिफॉल्ट तू समृद्ध होणारच जर तुझा जीव समृद्धीला आला असेल तर. Amen. तर जीव जपा जीव. Are you experiencing real blessings? तुम्हाला खऱ्या आशीर्वादांचा अनुभव येतोय? If you're not experiencing, जर खऱ्या आशीर्वादांचा अनुभव तुम्हाला येत नसेल then pray like brother Jabez. तर ब्रदर याबेसने केलेल्या प्रार्थनेसारखी प्रार्थना करा Bless me की indeed. मला खरोखर आशीर्वाद See, दे. that's what he says. असं Bless म्हणाला. me indeed. मला खरोखर आशीर्वाद दे. That खरोखर. means म्हणजे let others see that you have बाकीच्या- worked in my life. बाकीच्या लोकांना दिसू दे की माझ्या जीवनात तू काम केलंय Enlarge my coast. आणि माझ्या सीमा वाढव That I would dominate this territory. की या सगळ्या प्रदेशावर माझं राज्य चालावं. Give me protection. मला संरक्षण दे, Give me promotion. मला बढती दे, Give me power. मला सामर्थ्य दे. Let no evil, let no disaster fall upon me. एकही अरिष्ट माझ्यावर पडू देऊ नको. At the end, आणि अखेरीला how God did it, I don't know. देवाने हे कसं केलं मला माहित नाही. That is not the point to be asked. आणि तो प्रश्न विचारण्याजोगा पण नाहीये की देवाने हे कसं केलं. But Jabez's story changed. पण याबेसाची कथा बदलली. But Amen. unless you realize your shortcoming, you will not come to God. पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्यामधला कमीपणा कळत नाही, उणीवा कळत नाही, त्रुटी कळत नाही, तोपर्यंत असं तुम्ही देवाला मागू नाही शकत. Some people are satisfied. काही लोक एकदम समाधानी आणि तृप्त असतात चालेल ना. की ठीक आहे चाललंय तसं होऊ दे. I will sit on the ash मी heap. बसतो आता राखेच्या ढिगातच. कारण की ash heap जवळ खूप लोक येतात हो, राखेच्या ढिगापाशी बसलो की खूप लोक दया करत येतात आणि आम्ही गॉसिप खूप आणि मग चांगलं चाहड्यात आणि मग चुगल्या, हं? See- नाना नानी का कट्टा. हालेलुया. करतो. People will just be jealous of others. लोकांना मग तुमची ईर्ष्या होणार, इतरांची ईर्ष्या होणार, लोक जळणार See that fellow. की बघा हा. चांगलं कोट बीट हो घालतो. ना. अरे तुला काय झालंय पण, कुठनं पैसा आलं हाँ मग तुला काय करायचंय. वो टॅक्स भर के Same. कोट लेके डाल रहा है. Can you imagine that? कल्पना करा. People are not jealous of your seed, they are jealous of your harvest. त्यांनी बीज पेरलं त्याची नाही तुला ईर्ष्या झाली, पण त्यांनी हंगाम कापला आणि तू जळायला लागला. हे. त्यांनी पेरलंय ते पेर ना, तर त्यांनी घातलेलं घालशील. सोपा हिशोब आहे, Isn't it? है की नाही. They have paid the price. अरे त्यांनी किंमत मोजली आहे. People talk about Ambani. लोक पैशाविषयी बोलतात, अंबानी. अंबानींविषयी बोलतात, काय त्यांचं लग्न. पैशाविषयी अंबानींविषयी बोलतात एवढं की काय म्हणजे प्री वेडिंग में इतना. तुम्हाला काय करायचंय. ते- नाही Why? तुझे करणं ही क्या है. Let him do it. He is करू दे ना. earning it. He will spend it. त्यांनी कमवलंय ते खरंच ते If he त्यांच्या doesn't मुलांवर. spend on his wife, he will spend on somebody else's wife. बायकोवर आणि मुलांवर खर्च नाही करणार तर बाकीच्या बायकांवर आणि बाकीच्या मुलांवर करायचे का. No, she was wearing very नाही costly किती महाग घातलं होतं, ring. किती महाग अंगठी. आणि त्याचं बायकोलाच दिलं हो ना. ना. पण तुला कुठे पोटात दुखतंय. People want to count others' blessings. लोकांना इतर लोकांचे आशीर्वाद मोजायला God आवडतात. wants to bring you to a place where you'll be counting your पण blessings. देवाला तुला त्या जागी आणायचंय की जिथे तू तुझे आशीर्वाद मोज. त्यांना एवढं मिळालं, तुला कधी मिळेल ते बघ. Is your name a problem to you? तुझं नाव तुला त्रास आहे का. Is your condition a problem to you? तुझी अवस्था तुला त्रास आहे का. Present it to the Lord. देवासमोर सांग. Like Jabez. जसं याबेस बोलला, Ask God to change your situation. देवाला सांगा माझी परिस्थिती बदल दे If बाबा. God can do it for him, he can do it for us. देव त्याच्यासाठी करू शकतो तर आपल्यासाठी पण करणारच आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, a closed mouth is a closed destiny. बंद झालेलं तोंड म्हणजे बंद झालेल्या दिशा आहेत.
मुंह तो खोलना पडेगा. A closed mouth is a closed destiny. बंद झालेलं तोंड म्हणजे बंद झालेल्या दिशा आहेत. A open mouth is an opened destiny. पण देवासमोर उघडलेलं तोंड म्हणजे उघडलेल्या दिशा आहेत. Amen. आमेन. The Lord shall bless you from Zion. प्रभू तुला सियोनातून आशीर्वाद देईल. His face shall shine upon you. प्रभूचं मुख तुझ्यावरती His चमकेल. countenance shall shine upon you. प्रभूचा चेहरा तुझ्यावर झळकेल. Father, I thank you. देव बाप्पा मी तुझे आभार मानतो. Thank you for giving me power धन्यवाद तुम्हाला सामर्थ्य दिलं. to enlarge my coast, माझ्या सीमा वाढवायला, to expand. मला विस्तारित In व्हायला. the name of Jesus, येशूच्या नावात I believe माझा विश्वास you are आहे. doing it from today. आजपासून तू हे करत आहे. Every anti-expansion spirit and anti-enlargement spirit that is against me, I bind it in the name of Jesus. आणि जो कुठला विरोधाचा आत्मा मला विस्तारित होऊ देणार नाही त्याला येशूच्या नावात मी बांधतो. I pull you down every power that is giving me stagnation spirit in Jesus' name. एक सगळं सामर्थ्य सैतानी शक्ती मला जागच्या जागी ठेवत आहे येशूच्या नावात मी त्यालाही बांधतो. Anything whatsoever has been hindering me from reaching to the top, आणि जी कुठली अडचण मला वर जाऊ देत नाहीये, than taking me from the level I am today, तर आज त्या स्तरावर मी आहे त्या स्तरापासून मला अजून वर जाऊ देत नाहीये. leave me in the name of Jesus. मला येशूच्या नावात तू सोड. Leave me in Jesus' name. मला येशूच्या नावात सोड. The anointing that changes stories. जो अभिषेक कथा बदलतो, The anointing that changes stories. जो अभिषेक कथा बदलतो, The anointing that brings greatness. जो अभिषेक थोरवी आणतो, The anointing that rewrites history. जो अभिषेक इतिहास परत लिहितो, Let it come upon everyone तो in the name प्रत्येकावर of येशूच्या नावात Jesus. येऊ दे. प्रत्येकावर येशूच्या नावात येऊ दे. रबा खराबा शांदाराबा संदरो. The anointing that rewrites history, let it come upon जो my church. अभिषेक इतिहास In the परत name लिहितो, of Jesus. तो माझ्यावर येशूच्या नावात उतरू दे. Because by the reason of the anointment, कारण त्या अभिषेकाच्या कारणापायी there shall be enlargement in my life. माझ्या सीमा वाढणार आहेत आयुष्यात. अभिषेक वाढला की सीमा वाढणारच. Yes. Let that thick anointing come down तो upon my जाड people. अभिषेक माझ्या लोकांवर येऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, प्रभू, you are the changer of all stories. तू सगळ्या कथा बदलणारा देव आहेस. Here my life is available to you. माझं जीवन तुझ्या समोर उपलब्ध आहे. Change my story to glory. माझी कथा गौरवात बदल In the name of Jesus. येशूच्या नावात. I destroy every inherited evil lord, demonic inheritances and curses that are coming from the third and the fourth generation, from my forefathers, from my parents, in the name of Jesus. माझ्या तिसऱ्या चौथ्या पिढीपासनं, माझ्या पूर्वजांपासनं, माझ्या आई बापांपासनं जर माझ्यावर काही वाईट शाप आणि वाईट गोष्टी येत असतील तर येशूच्या नावात आज मी त्या बांधतो. मला सोड. My lot comes from God. माझा वाटा देवाकडनं येतो. My inheritance comes from God. माझं वतन देवाकडनं येतं. I am not from the stock of Adam. मी आदामातनं आलेला नाहीये. I am from the stock of Jesus, मी येशूमधनं आलेला आहे. who gives enlargement, येशू सीमा who वाढवणार आहे. gives promotion. येशू बढती देणार In the आहे. name of Jesus. येशूच्या नावात. Oh God, arise माझ्या देवा तू उठ and do a new thing in my life. आणि माझ्या जीवनात नवीन काम Do कर. a new thing in my destiny. माझ्या आयुष्यात नवीन दिशा दे In the name of Jesus. येशूच्या नावात. I need this morning divine आज visitation from सकाळी God. मला दैवी भेटीची गरज आहे देवाकडून. I need divine visitation from God. आज सकाळी मला दैवी भेट देवाकडनं Come on, say गरजेची it आहे. in the name of Jesus. बोला येशूच्या Say नावात it by बोला. faith. विश्वासाने बोला. Yes, some of you are touching it. तुमच्यातल्या काही You are लोकांना touching that word. तुम्ही स्पर्श You are करा. touching it with the anointing. तुमच्यातले काही लोक अभिषेकाने You या are touching शब्दाला it with स्पर्श faith. करताय विश्वासाने शब्द करताय In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. अकाराबास, शांताराबास, सकाराबास, सोंदरोरो. Lord, मांडराकालाबास, शेकाराबास, I सकाराबाबाबा. need divine मांडराकालाबास, visitation. सकाराबास, सकाराबास, संतरांडाला कराबाबाबा. हिराबाकाराबास, शकाराबास, time has सोंदो. come. मांडराकालाबास, शकाराबास, संतराबाबाबा. माकरामास, सोंदो. हिराबास, शकारा. हिरामामामाकराबास, संदो. हिरामास, संतराकाराबाबाबा. Oh, God of signs and wonders. अंडराकालाबास, संतरांडाला कराबाबाबा, कराबाबाबा, दरोलो. माखरामा शंदरा खराबाबाबा. Oh God of signs and wonders, चिन्ह आणि चमत्कार करणाऱ्या देवा appear in my situation. माझ्या परिस्थितीत प्रगट हो. Oh God of signs and wonders, चिन्ह आणि चमत्कार करणाऱ्या देवा appear in my situation. माझ्या परिस्थितीत प्रगट हो. Change my destiny. माझ्या आयुष्याची दिशा In बदल the name of Jesus. येशूच्या नावात. My Father, माझ्या बाप्पा visit my marriage. माझ्या विवाहाला भेट दे. Visit my ministry. माझ्या सेवेला भेट दे. Visit my career. माझ्या करिअरला भेट दे. Visit my business. माझ्या व्यवसायाला
फेटे Rewrite my history in the name of Jesus. Come on, tell her about Come on, talk. बोला बोला देवाशी बोला Talk. बोला 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 Talk. देवाशी बोला If you have to rise and talk. उभं राहायचं असेल तर उभं राहून बोला Talk like Jabez. याबेसासारखं बोला Talk. बोला The rewriter of history is here. इतिहास परत लिहिणारा इथे आलाय Talk to him देवाशी बोला with faith, विश्वासाने बोला with power. सामर्थ्याने बोला Talk to him. देवाशी बोला Talk to him. देवाशी बोला Something is happening now. काहीतरी आता घडत आहे Your story is changing now. तुझी कथा आता बदलत आहे That sorrow is turning into ते joy. दुःख आनंदात बदलत आहे Yes. Oh. Your weeping is ending now. तुझं रडणं आता संपत आहे Joy is coming. आनंद येत आहे This is your morning. तू आजची सकाळ तुझी आहे Night has passed away. रात्र गेलेली आहे Morning is coming. सकाळ आलेली आहे Thank you, कराबा Jesus. शांदोरो खोरोमा साराबा रबा खराबा शकाराबा सोंदो अनमा खनामा Yes. सेरेबे सकाराबा Speak, शकाराबा speak. बोला 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 Oh God, माझ्या देवा let your mercy triumph over judgment. तुझ्या देन न्यायावरती विजय मिळवावा I need your mercy. मला तुझ्या दयेची गरज आहे Let your mercy triumph over your judgment. तुझी दया तुझ्या न्यायावर विजय घेऊ दे Let your mercy work for me. तुझी दया माझ्यासाठी काम करू दे In the name of Jesus. येशूच्या नावात माझा Oh नाम God. करतो. माझ्या देवा Many have been mocking me. अनेक लोक माझी मस्करी करतायत Many have taken advantage of me. अनेक लोकांनी माझा फायदा उचललाय Many have cheated me. अनेक लोकांनी मला फसवलंय Many have destroyed me. अनेक लोकांनी माझा नाश केलाय Many laughed at me. अनेक लोक मला बघून हसलेत But पण Peninnah would mock Hannah no more. पनीना आता हन्नेला नावं ठेवणार नाही Peninnah would mock Hannah no more. आता पनीना हन्नेची मस्करी करू शकणार नाही Why? का? Because Hannah visited the temple of God का in हन्ना देवाच्या Shiloh. मंदिरी भेटायला आली शिलो मध्ये कारण की हन्ना देवाच्या मंदिरी शिलो मध्ये देवाला भेटायला आली Because she poured her heart to God like आणि Jabez. हन्नेनं सुद्धा आपलं हृदय याबेसाप्रमाणे देवासमोर मोकळं केलं God answered her prayer. देवाने हन्नेच्या प्रार्थनेला उत्तर दिलं God rewrote her story. देवाने हन्नेची कथा परत लिहिली What a great story was written of her. काय महान कथा हन्नेची त्या पुढे लिहिली गेली Today nobody remembers Peninnah, आज पनिनेची आठवण कोणी करत नाही but the whole world knows Hannah. पण संपूर्ण जग हन्नेला ओळखतं Her name is mentioned in the Bible. हन्नेचं नाव बायबल मध्ये लिहिलेलं आहे Peninnah's name is mentioned in the Bible for Hannah's sake. आणि पनिनेचं नाव हन्ने खातर बायबल मध्ये लिहिलेलं आहे Peninnah's name is mentioned in the Bible for Hannah's sake. पनिनेचं नाव हन्नामुळे बायबल मध्ये लिहिलं Hannah's name is not mentioned in the Bible for Peninnah's sake. हन्नेचं नाव पनिनेसाठी लिहिलेलं नाहीये पनिनेमुळे लिहिलेलं नाहीये रबा खराबा शंदरो खोरो Hannah's life मा 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 खरा is a learning lesson for the whole world. खराबा हन्नेचं जीवन सगळ्यांसाठी एक शिकून घ्यायचा धडा आहे Jabez's life is a learning lesson for the whole world. याबेसाचं जीवन पण सगळ्यांसाठी शिकून घ्यायचा एक धडा आहे For more than 2000 years, 2000 वर्षांहून जास्त वर्ष people have been blessed with Hannah's prayer and her story. लोकांना अन्नेच्या प्रार्थनेतून आणि कथेतून आशीर्वाद मिळालाय For more than 3000 years, 3000 वर्षांहून जास्त वर्ष झाली people have been blessed with Jabez's life and story. लोकांना याबेसाच्या जीवनातून आणि कथेतून आशीर्वाद मिळालेला आहे Praise God. अशी माझी कथा कर दे बापा Your story is changing. तुझी कथा बदलतीये Your story is changing. तुझी कथा बदलतीये Somebody is going to dance like Jabez here. कोणीतरी याबेसासारखं इथे नाचणार आहे Somebody is going to dance like Jabez here. कोणीतरी याबेसासारखं इथे नाचणार आहे Somebody is going to dance like Hannah here. कोणीतरी हन्नेसारखं इथे नाचणार आहे Praise देवाला God. धन्यवाद Amen. आमेन Amen. आमेन रबा Please be खराबा seated. शंदो बसा खाली बसा बसा Because every time Peninnah is heard कारण ज्या दर वेळेला पनिनेविषयी आपण ऐकतो in any church, कुठल्याही चर्च मध्ये people say, लोक म्हणतात don't learn from या Peninnah. पनिनेपासून काही शिकू नका संसार तुटतील
Every time Hannah's name is mentioned in the church, जेव्हा जेव्हा हन्नेचं नाव चर्च मध्ये घेतलं जातं they say, ते म्हणतात learn from Hannah, हन्नेपासून शिक, learn from Jabez. याबेसापासून शिक. See how they pray बघा त्यांनी कशी प्रार्थना and see केली how God rewrote their history. आणि बघा देवाने त्यांचा इतिहास परत कसा लिहिला. That's why म्हणून Hannah prayed. हन्नेनी प्रार्थना केली. He raiseth up the poor तो गरिबांना उचलतो from the dust. धुळीतून, He lifts up the beggar तो भिकाऱ्यांना उचलतो from the ash heap राखेच्या ढिगातून, to set them among princes त्यांना राजकुमारांच्या पंक्तीत बसवतो and to make them to inherit the throne of glory. आणि देवाचं गौरवी सिंहासन त्यांना वतन म्हणून मिळायला लावतो. Praise God. आमेन. God is our glory देव आपला गौरव आहे. and God is the lifter up of our head. देव आपलं मस्तक उंच करणार आहे. The Lord Amen. shall lift you up from the valley, देव तुम्हाला खोऱ्यातनं the उचले, valley of depression, नैराश्याचं खोरं, position you on the mountain top आणि तुम्हाला डोंगर माथ्यावर देव आणून बसवे in the name of Jesus. येशूंच्या नावात. You will be like the city that is set on a hill. तुम्ही टेकडीवर बसलेल्या नगरासारखे व्हाल. Everybody will look to you सगळे तुमच्याकडे पाहतील and they will be impressed by you. आणि छाप पडेल त्या लोकांवर तुमची. Praise God. हालेलुया. आमेन. Yes, we are establishing this fact today आज ही वास्तविकता आपण स्थिरस्थावर that करतो God's word is real. की देवाचा शब्द खरा आहे. We are establishing this fact आज ही वास्तविकता आपण स्थिरस्थावर करतोय. by the written proof आपण अगदी लिखित पुराव्यानं, that Jabez's prayer is effective. लिखित पुराव्यानं की याबेसाची प्रार्थना यशस्वी आणि प्रभावशाली आहे. Yes. Amen. लिखित पुराव्यानं आपण ही वास्तविकता स्थिरस्थावर करत आहोत की याबेसाने केलेली प्रार्थना प्रभावशाली आहे. We are establishing this fact आपण ही वास्तविकता स्थिरस्थावर करतोय that God specializes in rewriting miserable stories into beautiful stories. महाभयानक कथा सुंदर कथेमध्ये बदलण्यात आपला देव माहीर आहे. त्याची खासियत आहे. It is speciality. खासियत आपल्या देवाची My खासियत, God's speciality. माझ्या देवाची खासियत आहे He takes the worst and makes them the की best. वाईटातल्या वाईटाला उचलून त्याला बेस्ट बनवतो. He makes the most sickest person, makes him the most healthiest person. एकदम आजारीतला आजारी उचलून त्याला अगदी आरोग्यवान करतो. He picks माझ्या up देवाची खासियत आहे. the beggars and makes them princes. भिकाऱ्याला उचलून राजकुमार करतो. भिकाऱ्याला उचलून राजकुमार करतो. Let me tell you this. हे सांगतो मी तुम्हाला. Not only people when I was small saw me and said you are poor. मी लहान असताना मला बघून लोकांनी मी गरीब आहे असं मला म्हटलं, एवढंच नाही. Even the beggars said I am poor. भिकारी पण म्हणायचे की मी गरीब आहे. But आम्हाला God बघून भिकारी पण is the म्हणायचे. lifter up of heads. पण प्रभू मस्तक उंच करतो. देव मस्तक उंच करणारा आहे. उकिरड्यातून उचलून राजाच्या पंक्तीत बसवणारा माझा देव आहे. Yes. ग्लोरी बी टू गॉड. हालेलुया. Yes. Glory be to God. आमेन. रबा खराबा शंदुरु. Individuals like Hannah, हन्ने सारखी माणसं, prayer warriors, काय प्रार्थना, Naaman, नामान, obeyed God, काय आज्ञाधारकपणा, received his healing. त्याला त्याचं आरोग्य मिळालं. Rahab and रहाब, Ruth, वेश्या, they रहाब, all encountered the story changer in their life. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव आला कथा बदलणाऱ्या देवाचा. Their story was different before they had an encounter with God. आणि देव भेटण्या अगोदर त्यांच्या कथा वेगळ्या होत्या, घाणेरड्या होत्या, चांगल्या नव्हत्या. After they encountered God, पण देवाशी त्यांची भेट झाल्यावर their lives never remained the same. त्यांची जीवन होती तशी राहिली नाही. And God still, even today, आणि आजही देव rules in the affairs of men. माणसांच्या सगळ्या कार्यांमध्ये राज्य करतो. As Daniel said, दानिएल जसं बोलला, God changes times and seasons. परमेश्वर काळ आणि ऋतू बदलतो. God परमेश्वर changes times काळ आणि and ऋतू seasons. बदलणारा परमेश्वर आहे. I pray मी प्रार्थना करतो that you will all encounter the same God of Jabez today. आज तुम्हाला तोच याबेसाचा देव सगळ्यांना भेटावा. I pray मी प्रार्थना करतो that you all will encounter the same God of Hannah today. तुम्हाला सगळ्यांना आज तोच हन्नेचा देव भेटावा. In the name of Jesus. येशूच्या नावात. बा खराबा शंदरोको मामा मा खाला मा साराबा शिकी Amen. ओराबा खराबा सखराबा बाबा 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 बाबा
Is the background of your family one that limits you and finds fault with you? तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी तुला मर्यादा घालतीये आणि तुझ्यामध्ये चुका काढतीये? One touch of God बस देवाचा एक स्पर्श बास आहे. enough. बास आहे. All that non-achievement and poverty and backwardness and slavery will be gone. ते दारिद्र्य, ती गरिबी, ती गुलामगिरी सगळं जाईल. बस देवाचा एक स्पर्श पाहिजे. This is the good news. ही सुवार्थ आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात this is the good news. हीच सुवार्थ आहे. Amen. Amen. God will change everything. देव सगळं काही बदलेल. Give him an opportunity. देवाला संधी द्या ना. देवाला संधी तर दे ना बाबा. Amen. आमेन. Give him an opportunity. देवाला एक संधी दे ना काम करायची. सगळं तूच करतोय, मग देवानी काय करायचं? God rewrote the history of the Kish family. किश कुटुंबाचा इतिहास देवाने परत लिहिला. See? But Saul did not prove himself to be faithful. पण शौलाने नाही स्वतःला इमानदार असं सिद्ध केलं. Kish family said, किश परिवार म्हणाला, now our family will become famous. आता आमचा परिवार, आमचं कुटुंब प्रसिद्ध होणार. Because कारण it never happened before. अगोदर असं कधी झालेलं नाही. But from out of our family, पण the आमच्या kingship had started. आमच्या कुटुंबामधून एक राजा आज देवाने उभा केला आहे. But पण it was short-lived. फार कमी वेळ. The moment Saul died, ज्या क्षणाला शौल मेला, the royalty died तो in the Kish शाहीपणा family. सुद्धा, तो शाहीपणा सुद्धा किश परिवारातला मेला. What about David? दाविदाचं मात्र काय? They also had no royalty in their blood. दाविदाच्या रक्तात पण शाहीपणा वगैरे काही नव्हता. But when David became king, पण दावीद जेव्हा राजा झाला, Father Jesse said, तेव्हा दाविदाचा बाप इशाय म्हणाला, royalty started with David. आता दाविदापासून राजकीय शाही पण सुरू होणार It will continue till the Messiah. आणि मसीहा येईपर्यंत राहणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. And God said, आणि देव बोलला, His kingdom shall not perish forever and ever. याचं राज्य कधीही नाश पावणार नाही. God told Samuel, देव शमूएलाला म्हणाला, don't cry for Saul. शौलासाठी रडू नको. How long will you cry for him? किती दिवस तू शौलासाठी रडत I have बसणार? rejected him. मी शौलाला आउटराईट नाकारलाय. He will not reign over Israel. शौल इस्रायलवर राज्य करणार नाहीये. Fill your the horn with oil. तुझं शिंग तेलाने भर. I will send you to Jesse. मी तुला इशायकडे पाठवतोय. Go to जा Bethlehem. बेथलेम गावी जा. I have provided for myself a king. माझ्यासाठी मी स्वतः राजा निवडलाय. माझ्यासाठी मी स्वतः राजा पुरवलाय. कम ऑन गेट अप, बेथलेम गावी जा, इशायाच्या घरी जा. But for Saul he said, पण शौलासाठी देव बोलला, the people have provided for themselves a king. लोकांनी लोकांसाठी राजा पुरवलेला होता हा शौल राजा. But पण David is my man. दावीद माझा माणूस आहे. When you become God's man, आपण जेव्हा देवाचा माणूस बनू ना, you can stick anywhere. तेव्हा तुम्ही कुठेही चिकटून राहू You शकता. can rule anywhere. कुठेही राज्य करू शकता. Everybody will be submissive to सगळे you. तुमच्या आज्ञेखाली येतील. कोणी ऐकत नाही असं होणार नाही. पण तुम्ही तिथे चिकटलेलं पाहिजे आणि ते देव करू शकतो. If you are raised up from the people, तुम्ही लोकांमधून जर वर आला असाल ना, see what is the government? Of the people, by the people, from the people. बघा सत्ता आणि सरकार काय असतं. सत्ता आणि सरकार हेच आहे की लोकांकडनं लोकांनी निवडलेलं, लोकांसाठी बनलेलं सरकार. And लोकही त्यांना आणि लोकच त्यांची नैया डुबवतात. they pull them out. त्यांना खाली पण खेचतात. After 4 years the government is gone. 4 वर्षानंतर ती सत्ता ते सरकार पडतं. But when God places, पण देव जेव्हा एखादा माणूस उभा करतो, God has to bury him. देवाला त्याला पुरावं लागतं. Otherwise his ministry doesn't get over. नाही तर त्याची सेवा संपत नाही. त्याची सेवा चालूच राहते. मध्ये म्हणतो आता बास, आता वर निघायचंय. मोशेला देवानी पुरलंय. Praise God. Amen. I pray that God will rewrite your माझी history. प्रार्थना आहे की देवाने तुमचा इतिहास परत लिहावा. Amen. Amen. Our God is an awesome God. आपला देव सामर्थ्यवान देव आहे. Look at the Jews. यहुदी लोक बघा, They were like slaves in Egypt. यहुदी लोक मिस्र देशामध्ये गुलाम होते. 430 years. 430 वर्ष. When their pain became unbearable, त्यांच्या वेदना जेव्हा त्यांना असह्य व्हायला लागल्या, see, they cried out to मग ते रडले रडले. the God who is a story changer. जो कथा बदलणारा देव आहे, They said, rewrite our story now. ते म्हणायला लागले की देव बाप्पा आमचा इतिहास परत लिही. Let not the world know us as slaves. आमची कथा परत लिही. जगाने आम्हाला गुलाम म्हणून ओळखू नये. Give us an identity. आम्हाला एक स्वतःची ओळख दे. Give us a country. आम्हाला एक आमचा स्वतःचा देश दे. Give us a land आम्हाला एक जमीन दे where the world will know जिथं जगाला कळेल we also have a land. आम्हाला पण आमचा देश आहे. आम्हाला पण आमची जमीन आहे. जगाने आम्हाला गुलाम म्हणून हाक मारता कामा नये. God said, okay, देव म्हटला ठीक आहे, I will do it. मी करतो.
Did God send an army? देवानी सैन्य पाठवलं का? No. नाही. Because an army is required to beat Pharaoh's army. कारण फारोच्या सैन्याला हरवायला दुसरं सैन्य लागणार आहे ना. Because in those days, त्या काळात Egypt was like today's America. मिसर देश आत्ताचा अमेरिका आहे ना, तसा देश होता. Very powerful सुपर nation. पॉवर, खूप सामर्थ्यवान. God called one man Moses. देवाने एक माणूस बोलवला फक्त, मोशे. Moses, मोशे, I have seen the affliction of my people. मी माझ्या लोकांचे त्रास पाहिलेले आहेत. They are slaves in Egypt. मिसर देशात ते गुलाम आहेत. I have heard their cry मी त्यांचं रडणं ऐकलंय. by reason of their taskmasters. त्यांचे जे कडक मुकादम जे आहेत त्यांच्याकडनं जो त्रास होतोय मी ऐकलेला आहे. I know their sorrows. मला त्यांचं दुःख कळलेलं आहे. And I am come down आणि मी खाली आलोय to deliver them त्यांना सुटका द्यायला. out of the hands of the Egyptians. मिस्री लोकांच्या हाताखालून त्यांना सोडवायला मी I want आलोय. to bring them to a good land, मला त्यांना चांगल्या देशात आणायचंय. flowing with milk and दूध honey. आणि मध वाहणाऱ्या देशात मला या लोकांना आणायचंय. Say, मोशेला देव बोलला, निवडली आहे मी तुला. Moses देव said, मोशे संगे बोलला. what can I do, Lord? मग मोशे बोलला, मी काय करू? You have to go. काय करू? निघायचं आता. चला. Just look at him, बघा त्याच्याकडे. taking a donkey. गाढव घेतलं. 2 sons he put on the donkey 2 मुलगे होते ते गाढवावर ठेवले. with his wife Zipporah. बायको झिफोरा. They are going. चालले. Where are you going, Moses? मोशे तू कुठे चालला? To destroy the army of Pharaoh. फारो राजाच्या सैन्याचा नाश करायला मी चाललोय. Can you imagine? कल्पना करा. Are कल्पना you तरी out of your mind? अरे काय वेडाबिडा झाला का काय? Where is your army? हा, तुझं सैन्य कुठे आहे? Army? सैन्य This is the rod of God. देवाची काठी आहे. This is the rod of God. देवाची काठी आहे हातात. What you will do with the rod? देवाच्या काठीचं करणार काय तू? Killing rats? हा, उंदीर मारणार का देशातले? No. नाही. With this rod of God, या देवाच्या काठीने I will defeat the greatest Pharaoh of the earth. या पृथ्वीवरच्या मोठ्या फारो राजाचा मी नाश करणार आहे. And he stands before Pharaoh. आणि मोशे आला फारो समोर उभा राहिला. Let my people go. माझ्या लोकांना सोड. And God did a miracle. आणि Isn't it? देवाने चमत्कार केला. What is the proof? काय त्याचा पुरावा? Israel is the proof. इस्रायल देश त्याचा पुरावा आहे. Go and visit that Israel. कधी इस्रायलला जाऊन या. God gave them. देवाने दिलाय तो देश यहुदी लोकांना. Israel's destiny was trapped under the Pharaoh's feet. इस्रायलच्या आयुष्याची दिशा फारो राजाच्या पायाखाली चुरडलेली होती. Somebody has to pick that feet up and throw it. कोणीतरी ते फारोचे पाय उचलून फेकून द्यायला हवे, तर हे लोक सुटतील. Only God can. ते देवच करू शकतो. Your destiny is stuck up somewhere तुझ्या आयुष्याची दिशा कुठेतरी under अडकली आहे. somebody's feet जाळ्यामध्ये, कुणाच्या तरी पायातल्या जाळ्यात. and you cannot remove it. आणि तुला नाही ते जाळं काढता येते. My God will remove माझा it. देव करेल. Amen. My soul escaped as a bird out of the snare of the fowler. Amen. Amen. Shall we all stand up? मग सगळ्यांनी उभे राहूया. Snare is broken, bird is free. Its help is in the Amen. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. The God of Jabez is in this place. याबेसाचा देव या जागेत आहे. The God of Hannah is in this place. हन्नेचा देव या जागेत आहे. This is Shiloh, हे शिलो आहे. हे मंदिर आहे. where God is waiting for prayers like Jabez. जिथं याबेसासारख्या प्रार्थनांची देव वाट बघत आहे. Where God is waiting for prayers like Hannah. जिथं हन्नेसारख्या प्रार्थनेची देव वाट पाहत आहे. Not 1 hour prayer, एका तासाची प्रार्थना वगैरे नाही रे. 2 minutes prayer, but from the heart. 2 मिनिटाची प्रार्थना, पण हृदयापासून प्रार्थना With पाहिजे. faith. पराजयी करायला, With faith. विश्वासाने पराजयी करायला. Amen. Amen. I know we have already made it, मला माहितीये झालेलं आहे हे, but we will say it again. पण आपण परत बोलूया. Amen. आमेन. Say it from your बोला, heart. संपूर्ण हृदयाने बोला. Whatever is your need. जी काही तुमची गरज आहे. If your destiny is stuck under somebody's feet, तुम्हाला जसं वाटतंय की तुमच्या आयुष्याची दिशा कुणाच्या तरी पायातल्या जाळ्यात अडकली if आहे. you feel that your destiny is stuck under the demonic powers, तुला जसं वाटत असेल की तुझ्या आयुष्याची दिशा काही सैतानी सामर्थ्याखाली अडकली आहे.
God is going to overthrow it. देव ते सगळं फेकून टाकेल He's आज. going to release you आणि देव तुला मोकळीकता देईल, from सुटका that देईल. cage of the fowler, देव तुला त्या पिंजऱ्यातनं सोडवेल and you will escape like a bird. आणि तू एखाद्या पक्षासारखा उडून He will make you to fly like an eagle. देव तुला गरुडाप्रमाणे झेप घ्यायला लावेल. Yes, something हा. is going to happen this काहीतरी नक्की morning. होणार आहे आज सकाळी. I'm telling you, the मी तुम्हा anointing लोकांना is सांगत thicker in आहे, this place अभिषेक या now. जागेमध्ये फार जाड प्रमाणात In the name आलेला of आहे. Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Lord, प्रभू, you who honored Jabez, ज्या तू याबेसाचा मान केला, you who honored Jabez's prayer, ज्या तू याबेसाच्या प्रार्थनेचा मान केला, We come बाबा, to खरा you. बाबा, शखरा बाबा, आम्ही पण तुझ्याकडे येतो. with a heart like Jabez, आम्ही सुद्धा याबेसासारखं हृदय घेऊन तुझ्या समोर येत आहे. with a prayer like Jabez, आम्ही सुद्धा याबेसासारखी प्रार्थना घेऊन तुझ्या समोर येतोय. we come to you, Lord. आम्ही तुझ्या समोर येत आहोत ते Our बाबा. heart is broken. माझं हृदय तुटलेलं आहे, There is pain. माझ्या हृदयात वेदना आहे, There is sorrow. दुःख आहे, Things are not happening. गोष्टी होत नाहीयेत. Lord, प्रभू, I don't want any more pain. मला अजून वेदना नकोयत आता. In the name of Jesus, येशूंच्या नावात enough. बास आता. Enough of it, बास Lord. आता, बास. I want to rise. मला वर यायचंय, I want to come up. मला वर I यायचंय, want to move forward in मला my पुढे life. जायचंय जीवनामध्ये. The devil cannot keep me in stagnation. सैतान मला संथ जागी ठेवू नाही शकत. The devil cannot keep me bound. सैतान मला बांधून ठेवू नाही शकत. I want to be released. मला मोकळीकता हवी आहे. Oh God, माझ्या देवा, expand, मला विस्तार, extend, मला वाढव, extend my coast. मला वाढव दे बाप्पा. Bless me indeed. माझ्या सीमा वाढीव, Come मला on. आशीर्वाद दे. Like खरोखर. Jabez said, याबेसाप्रमाणे म्हणा सर्वांनी, please bless me, प्लीज मला खरोखर आशीर्वाद that कर. you shall bless me indeed, की तू खरोखर मला आशीर्वादी करावे, that I will no more see this pain. की याच्या पुढे मला या वेदना दिसता कामा नयेत. Today should be the last. आज या वेदनेचा अंत असावा. Today, आज on this Sunday, should be the last. आज या रविवारी या वेदनेचा अंत असावा. Yes, हो, this is my desire. ही माझी इच्छा आहे. Enough is enough. बास म्हणजे बास. Now is the last. आता हे शेवटचं. Today is the last. आता हे शेवटचं. At 1 o'clock it is the last. आज दुपारी 1 वाजता हे सगळं शेवट. I cannot handle it मला नाही anymore. याच्या पुढे हे हाताळता येणार. I cannot handle it मला anymore. याच्या पुढे हे हाताळता येत नाहीये. I want to be more honorable than my brethren. मला माझ्या बंधुजनांपेक्षा जास्त मानास्पद बनायचंय. Bless Lord, मला bless Lord, आशीर्वाद दे, bless मला Lord, आशीर्वाद दे, bless मला Lord. Touch आशीर्वाद दे, me, touch मला me. आशीर्वाद दे, मला स्पर्श कर, मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे. Though मला स्पर्श Jabez कर. did not pray that he should be more honorable than his brothers, तरी याबेसाने अशी प्रार्थना केली नव्हती की तो त्याच्या भावंडांपेक्षा जास्त मानास्पद बनावा, but God wrote it down पण देवाने त्याची कथा अशी लिहिली that he became more honorable than की his यावेळेस brethren. त्याच्या भावंडांपेक्षा जास्त मानास्पद झाला. Right now, आता या वेळेला, right now, आता या वेळेला, in the name of Jesus, येशूंच्या नावात, Lord, प्रभू, hear the cry of my people. माझ्या लोकांचा आक्रोश ऐक, Answer them त्यांना उत्तर दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात All calamity has to go in the name of सगळी Jesus. संकट येशूंच्या नावात जायला हवी. All pain has to go in the name of सगळ्या Jesus. वेदना येशूंच्या नावात जायला हव्यात. All sickness has to go in the name of सगळे Jesus. आजार येशूंच्या नावात जायला हवे. All poverty has to go in the name of सगळं Jesus. दारिद्र्य येशूंच्या नावात जायला हवंय. All stagnation has to stop in the name सगळा of Jesus. सुस्तपणा येशूंच्या नावात थांबायला Let the हवाय. Holy Spirit move. देवाचा पवित्र आत्मा फिरू दे. Let the anointing move. अभिषेक फिरू दे. Yes. रबा खराबा शकाराबा संदरू मांडारा खालाबा Come शिकाराबा on, some बाबा. people can come up in बाबा, front and बाबा, I will बाबा. pray. काही लोकांनी पुढे आले तर मी त्यांच्या I will pray. मी प्रार्थना करेन, Because there is an anointing here. कारण की इथे अभिषेक The आले Lord is going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे. This shall be the end of your misery. तुमच्या सगळ्या त्रासांचा आज अंत असणार आहे. You have been going through it for a long time. तुम्ही बऱ्याच दिवसापासून या त्रासांमधून जाताय. Jabez suffered for a long time. याबेसाला अनेक दिवसांपासून त्रास झाला And he said, enough is enough. आणि याबेस आता म्हणाला बास म्हणजे बास. Enough is enough, he बास said. म्हणजे बास असं म्हणाला याबेस. Lord, you have to bless प्रभू me. तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. This name is taking me to the early हे grave. याबेस माझं नाव मला लवकर ठार मारतंय. This name, sorrow, is taking me to the early हे grave. माझं नाव दुःख मला लवकर ठार मारतंय. I don't want it. मला नाही असं नको You have मला. to change my destiny. तू माझ्या आयुष्याची दिशा बदल. Are you ready? तयार आहात? I'm going to pray for you. मग आता तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार. Lord, प्रभू these are the people, हे सारे लोक your people, तुझे लोक like Jabez they are. याबेसाप्रमाणे आहेत. Jabez belonged to the God of याबेस Israel. इस्रायलच्या देवाच्या मालकीचा होता. These people belong to you, हे Lord. लोक सुद्धा तुझ्या मालकीचे लोक आहेत. And we are coming to you in the mighty name of आणि Jesus. येशूंच्या महान नावात तुझ्या समोर येत आहे. And
I'm praying for their आणि behalf. मी त्यांच्या वतीनं तुला प्रार्थना करत आहे And I'm agreeing with them. आणि मी त्यांच्याशी सहमत करत आहे. Fulfill their heart's त्यांच्या desire. मनोकामना पूर्ण कर दे बापा. Fulfill their heart's त्यांच्या desire. मनोकामना पूर्ण कर दे Wipe बापा. away their tears. त्यांचे अश्रू पुसून टाक दे Remove them बापा. from their misery. त्यांना त्रासातनं बाहेर काढ दे बापा. Whatever they are asking, जे काही हे लोक तुला मागतायत give it to you. ते त्यांना देऊन Give it टाक. to them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना देऊन टाक. In the name of Jesus. येशूच्या नावात Release it from heaven. स्वर्गातून ते मोकळं कर That they will be more honorable than ever before. की अगोदरपेक्षाही ते जास्त मानास्पद व्हावेत. Yes. होय दे बापा. Honor them. त्यांचा मान कर. Let them become honorable before the world. जगासमोर त्यांना मानास्पद कर. The world that was laughing at जे them. जग त्यांना बघून हसत होतं Now they'll become a wonder to many. आता अनेकांसाठी ते अद्भुत बनणार आहेत. The world that was mocking at जे them. जग त्यांची मस्करी करत होतं Now will respect them. आता हे जग त्यांचा आदर करेल. You are going to do it, Father. तू करणार त्यांच्यासाठी दे बापा. Thank you, मी Master. तुझे आभार मानतो Thank स्वामी you, राजा. Lord. मी तुला धन्यवाद Every देतो. devil, सैतान I command in the name तुला of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave my people's सोड माझ्या progress लोकांना. in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave their progress in the name of माझ्या Jesus. लोकांची प्रगती सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. रबा खराबा शंतरो खुरो मारा बाबा खराबा शखराबा Lead शंतो. them into the promised land. त्यांना अभिवचन दत्त देशात घेऊन जा दे Lead them to the land flowing with milk and बापा. honey. दूध आणि मध वाहणाऱ्या देशात त्यांना घेऊन जा दे बापा. You are the God who brings oil from the flint. तू तेल खडकातून बाहेर काढणारा देव आहेस. You can do anything. तू काही करू शकतोस. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, मी Master. तुझे आभार मानतो. In Jesus' name I येशूंच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen and Amen. amen. Praise Amen. God. Give देवाला a big धन्यवाद. clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now anticipate something is going to happen. आणि आता काहीतरी होणार आहे अशी वाट पहा. For some people it will be today. काही लोकांच्या जीवनात तर आजच कार्य होईल. If God can bless Jabez, he can bless us. देव जर याबेसाला आशीर्वाद देऊ शकतो तर आपल्यालाही देऊ शकतो. Amen. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.